तर मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं आम्ही जाणार आहे कुठं तर त्या तुम्हाला सांगते आम्ही जाणार होतो गोपाळपूर, पंढरपूर हे सगळं फिरायला जाणार होतं. बरेच दिवस झाले आम्ही कुठं गेलोच नव्हतो. त्यानंतर बसचं वाट बघून म्हणजे बसची वाट बघून ना बराच वेळ गेल्यानंतर मग पप्पा म्हणले चला तुम्हाला मी सोडवतो पंढरपूरला. मग आम्ही तर काही लगेच तयार झालो, कारण की ना आपल्या गाडीत जायचं आणि बसमध्ये जायचं ते वेगळीच मजा असते. चला म्हणलं आपल्या गाडीतच जाऊया आम्ही. त्यानंतर आम्ही बसलो होतो चिप्स खात परीचे चिप्स होते, पण आम्ही सगळेजण खात बसलो होतो. पप्पाने आणले होते, पप्पाने परत 2 पुडे घेतले होते चिप्सचे आम्हाला खायला गाडीमध्येच. मग आहे ना ते खात आम्ही निघालो लगेच पुढच्या प्रवासासाठी. चाललं होतं आम्ही गोपाळपूरला पहिल्यांदा. पप्पा गोपाळपूरला येणार नाहीत, पप्पा आम्हाला फक्त पंढरपूरला सोडणार होते. त्यानंतर हे बघा आपली चंद्रभागा खूप सुंदर दिसत होती, किती इतकी भारी वाटत होते ना मागणं बघण्यासाठी. कोण कोण आलं होतं हे कमेंट करून नक्की सांगा की चंद्रभागेला कोण कोण आलं होतं. त्यानंतर चाललं होतं सम्राटचं आहे ना, मग म्हणजे ह्याला सम्राट चाललं होतं मध्ये करायचं, त्याच्यामुळे त्याला म्हणतो तुम्ही साईडला सरक सम्राट. त्यानंतर बघा हेच चाललं होतं संपरीचं मध्ये करायचं, ह्या पण मॅडमचं येऊन जाऊन आणि ते गप्पा मारायचे. तिला सांगा मावशींसोबत, तिला मावशीसोबत खूप भांडण गप्पा हेच तिला सुचतं. त्यानंतर आम्ही तिथून रिक्षा धरली, म्हणजे रिक्षामध्ये बसलो आम्ही गोपाळपूरला जाण्यासाठी. पप्पांनी लगेच आहे ना पंढरपूरमध्ये थांबलो, लगेच रिक्षा लागली आम्हाला. त्यानंतर आम्ही तिथं लगेच बसलो रिक्षामध्ये बसलो तर लगेच अर्धा तास तर गोपाळपूर आहे, म्हणजे अर्धा तास पण आहे, त्यापेक्षा पण कमी वेळ लागतो गोपाळपूरला यायला. त्यानंतर आम्ही तिथून लगेच निघालो. तर बघता तर काय चाललं होतं मस्त असं वारकऱ्यांची म्हणजे वारकरी चालले होते, खूप भारी वाटत होतं बघायला. त्यानंतर त्यांना चाललं होतं आणि पूर्ण हिरवगार होते, इकडून साईडने झाडं ते होते. त्यानंतर हे आम्हाला अचानकच दिसले, इतके भारी इतके सगळे वारकरी होते ना, ते बघायला खूपच भारी वाटत होतं. त्यानंतर बघा मावशी धरल्या होत्या, म्हणजे मुलांचे हात धरले होते, मी चालले होते आपलं मागणं एकटी चालले होते. त्यानंतर ती नदी आहे आपली चंद्रभागा, इथं हातपाय तोंड धुवून घेतल्यानंतर आम्ही आहे ना तिथं नारळ व्हायला म्हणजे ओटी व्हायली. त्यांनी लॉंग व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही बघा. त्यानंतर हे बघा जेव्हा आहे ना टेंभुर्णी साईडला किंवा सोलापूर साईडला पाणी सांगितलं होतं अशा प्रकारे पाणी होतं, म्हणजे पूर्ण हे मंदिर वाहून गेलं होतं, म्हणजे मंदिरावरतून पाणी गेलं होतं, त्याच्यामुळे हे असं झालं होतं. त्यानंतर मस्त असं पाणी होतं, म्हणजे मंदिराच्या जायच्या अगोदर हे बाहेर पाणी आहे, म्हणजे पाय स्वच्छ होऊन जातात मंदिरात. खूप भारी वाटतं परिसर नाही इथला सगळीकडून ना, म्हणजे मंदिराच्या साईडनी ना पूर्ण पाणीच होतं. खूप भारी वाटतं हिरवगार आणि इतकी थंडगार हवा लागत होती ना, खूपच छान वाटत होतं. त्यानंतर असं आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की भेटतो नेक्स्ट व्हिडिओ.